तुम्ही ठीक आहात ना? सगळ्यांनी होकारात मान हलवली. चला म्हणत श्रुतीने गर्दीत उभ्या असलेल्या तिला डोळ्यांनी थँक्स सांगितलं. प्रसाद, मी आणि सर मुलींना घेऊन सिटी हॉस्पिटलला जातो. हॉस्पिटलला का? प्रसाद, ते ओके ओके. तू मुन्नीबाईला घेऊन पोलीस स्टेशनला जा आणि लहान मुलींकडून असली कामं करण्यासाठी जो चार्ज लावतात तो लाव. आणि राणी, काय करायचे ते मी तुला सांगायला नको, श्रुती डोळ्यावर गॉगल चढवत म्हणाली. मुलींना तर तिने वाचवलं होतं, पण निशांत सरांच्या मुलाचा अजून शोध लागला नव्हता. आता पुढे काही वेळातच श्रुती त्या मुलींना घेऊन सिटी हॉस्पिटलला पोहोचली. सर, तुम्ही इथेच थांबा, मी गंधिताला भेटून येते. शेखावत मॅडम, तुम्हीही मुलींसोबत इथेच थांबा. श्रुती डॉक्टर गंधिताला भेटायला गेली. तिला श्रुतीने मुलींना कुठून आणलं आहे ते सांगितलं आणि त्यांच्या टेस्ट करायला सांगितल्या. ओके मॅडम, तुम्ही बाहेर थांबा, मी एका मुलीची टेस्ट करते. बरं, तुझ्या टेस्ट होईपर्यंत मला माझ्या एका मैत्रिणीचा पाहुणचार घ्यायचा आहे ना ती व्यवस्थित? हो मॅडम. चला, आधी तुम्हाला तिथे सोडते. तुमचा पाहुणचार होईपर्यंत मी माझं काम करते म्हणत डॉक्टर गंधिता श्रुतीला लिफ्टने 7व्या मजल्यावरच्या एका रूमजवळ घेऊन गेली. कोणी बघत नाही ना ते पाहत तिने रूमचा टाळा काढला. श्रुती आत गेली आणि पुन्हा तिने त्या रूमला टाळा मारला आणि खाली तिचं काम करण्यासाठी निघून गेली. काय मग, कशी आहेस? श्रुती समोरच्या त्या व्यक्तीला पाहून हसत म्हणाली. ती मात्र श्रुतीला पाहून चवताळली आणि हातपाय झाडू लागली. अगं हो, इतके जोरात झटके दिलेत तर ते साखळदंड तुटतील. थांब, तोंडावरची पट्टी काढते, म्हणजे पोपटासारखी बोलशील. श्रुतीने तिच्या तोंडावरची पट्टी काढली. साली कुत्तिया, हात पाव छोड बताती हूँ तेरे को. अच्छा, तू बताएगी मुझे? ठीक है म्हणत श्रुतीने तिचे हातपाय खोलले. तशी ती हसायला लागली. तू क्या करेगी रे? पेट से है, तुझे तेरे बच्चे के साथ मार दूंगी. बोलतच ती हसत पुढे आली. श्रुतीने कपाळावर 2 बोटं घासली. चवताळलेली ती श्रुतीच्या अंगावर धावून आली तशी श्रुतीने एका मुक्यात तिच्या तोंडातून रक्त काढलं. ती धडपडली पण पुन्हा उठून श्रुतीच्या अंगावर धावली. श्रुतीची आणि तिची आता झटापट झाली, पण ती आधीच वीक होती, त्यामुळे श्रुतीने तिला 4-5 फटक्यात खाली आडवं केलं. श्रुतीने तिचा गळा दाबून धरला. हे बघ, जगासाठी तू त्याच दिवशी मेली आहेस. मला त्या व्यक्तीचं नाव सांग जिने माझी सुपारी दिली होती. मी तुला सही सलामत सोडेन. मला माहीत नाही. श्रुतीने पुन्हा तिच्या सनसनीत कानाखाली वाजवली, पण ती आता बेशुद्ध पडली. श्रुतीने गंधिताला मिस कॉल दिला. गंधिताही थोड्याच वेळात पुन्हा त्या रूममध्ये आली. मॅडम, बोलली का काही? नाही ग. गंधिता त्या बाईला ओढत ओढत पुन्हा त्या खाटेजवळ घेऊन गेली आणि तिला होतं तसं साखरदांडांनी लॉक केलं. तिच्या तोंडाला टेप लावली. सलाईन लावून त्यातून झोपेचं इंजेक्शन देऊन त्या दोघी गुपचूप त्या रूममधून बाहेर पडल्या. गंधिता, ऑल ओके? हो मॅडम, सगळ्या मुली सेफ आहेत. थँक गॉड. मॅडम, पण तिला असं इथे किती दिवस ठेवायचं? का काही त्रास देते का ती? नाही, त्रास द्यायला सतत तिला मी सलाईनमधून झोपेचं इंजेक्शन देते. आज तुम्ही येणार म्हणून फक्त सलाईन लावलं होतं. ठीक आहे, अजून थोडे दिवस बघू, काही इन्फॉर्मेशन मिळाली तर. इतक्यात श्रुतीचा फोन वाजला. प्रसादचा फोन होता. हा प्रसाद, बोल. श्रुती, रेल्वे स्टेशनजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका मुलाची डेड बॉडी मिळाली आहे. व्हॉट? कोण आहे, काही कळलं? नाही ग, असं लगेच कळणार आहे का? आजूबाजूला विचारलं पण कोणालाच काहीच माहीत नाही. ओके, बॉडी पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलला आणा. बोलून श्रुतीने फोन कट केला. श्रुती आणि गंधिता खाली त्या मुलींजवळ आल्या. गंधिता, मुलींसाठी काही खायला मागव. ओके मॅडम, वॉर्ड बॉयला कॅन्टीनमधून आणायला सांगते म्हणत गंधिता निघून गेली. श्रुती, तू कुठे होतीस? रणदिवे सरांनी तिला विचारलं. सर, ते मागे इथल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली होती ना, त्यांना भेटायला गेले होते. त्या मुलींमधून निशांत सरांची मुलगी श्रुतीजवळ आली. ताई, तू आली नसतीस तर आमचं काय झालं असतं? बोलत ती पुन्हा रडायला लागली. बाळा, रडू नकोस, डोळे पुस. तुझं नाव नेत्रा ना? हो ताई. बरं, मला सांग, तू आणि तुझा भाऊ शाळेत गेल्यानंतर तुम्ही दोघं शाळेतून कुठे गेलात? ताई, आम्ही शाळेतच होतो. शाळा सुटल्यावर मी नयनला रोज त्याच्या क्लासरूमजवळून पिक करते. तो खूप मस्ती करतो, कधी कधी क्लासरूममध्ये झोपतो पण. मग त्या दिवशी तू त्याला घेऊन घरी यायला निघालीस तेव्हा काय घडलं? मी त्याला घ्यायला क्लासरूमजवळ गेले. तो बाहेर आला नाही म्हणून मी क्लासरूममध्ये गेली तर नेहमीसारखा तो लास्ट बेंचवर झोपला होता. मी त्याला उठवायला गेले तोपर्यंत माझं तोंड रुमालाने कोणीतरी जोरात दाबून धरलं आणि मी बेशुद्ध झाले. शुद्धीत आले तेव्हा बोलताना ती जोरात रडायला लागली. शांत हो बाळा, आपण लवकरच तुझ्या भावाला शोधून काढू. श्रुती तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करू लागली. काही वेळातच प्रसाद आणि परिणिती त्या डेड बॉडीसोबत हॉस्पिटलला पोहोचले. श्रुतीने नेत्राला समोर बसवले आणि तिला सांगितले, घाबरू नकोस, आपल्याला एका लहान मुलाची डेड बॉडी मिळाली आहे. होप सो ती नयनची नाही आहे. काय? नयन? नेत्राच्या कानात फक्त नयन हा एकच शब्द घुमत होता. निशांत सरांच्या एका चुकीमुळे त्या 2 मुलांच्या आयुष्याचं गणितच पालटलं होतं. डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं होतं. वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली विनाकारण आई जेलमध्ये अडकून पडली होती. आज श्रुती वेळेत पोहोचली नसती
तर नेत्राचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मग मी नाही येणार, तो माझा नयन नाही आहे, ती हमसून हमसून रडत श्रुतीला बिलगली. बाळा, एक माझं, तो नयन नाही आहे, पण जर तुम्ही कोणी त्या मुलाला ओळखत असाल तर आपल्याला त्याच्या आईवडिलांना शोधता येईल ना. आता तिने त्या सगळ्याच मुलींना ती डेड बॉडी पाहायचा आग्रह केला. सगळ्याच मुली खूप घाबरल्या होत्या. नेत्राचा तर जीव घशात आला होता. श्रुती आणि बाकी सगळेही टेन्शनमध्ये आले होते. नाही हो करत श्रुती एक एक करून त्या मुलींना आतमध्ये बोलावत होती. नेत्राची काही केल्या आत जायला हिंमत होत नव्हती. ती अजूनही बाहेर घुटमळत होती. श्रुती पुन्हा नेत्राजवळ आली. हे बघ बाळा, मी नयनचा फोटो पाहिला आहे. ती नयनची बॉडी नाही आहे. फक्त तू त्या मुलाला ओळखतेस का तितकंच सांग मला. श्रुती तिचा हात धरून तिला आतमध्ये घेऊन गेली. ती डेड बॉडी पाहून नेत्रा अजूनच जोरात रडायला लागली. तू ओळखतेस का याला? नाही, मी नाही ओळखत म्हणत ती धावत त्या रूमच्या बाहेर गेली. बॉडी पूर्ण काळीनिळी पडली होती. मॅडम, झालं असेल तर बॉडी पोस्टमार्टमला घेऊन जायची आहे. बराच वेळ उलटून गेलाय. ओके गंदिता, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर पाठवून दे. इतक्या लहान मुलाचा कोणी आणि कशासाठी जीव घेतलाय? ओके मॅडम, मी लगेच फोन करून कळवते म्हणत गंदिताने ती बॉडी पोस्टमार्टमसाठी नेली. प्रसाद, फोटो घेतले का बॉडीचे? आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला पाठवा. मिसिंग कंप्लेंट पुन्हा चेक करा. बरं, ह्या मुलींना घेऊन पोलीस स्टेशनला जाऊया. ह्या गोंधळात कोणीच जेवलं नव्हतं. संध्याकाळचे 5 वाजत आले होते. पोलीस स्टेशनला गेल्या गेल्या श्रुतीने आधी वडापाव मागवले आणि त्यावर ताव मारला. पोटातल्या बेबीला खूप भूक लागली होती ना. वडापाव खाता खाता तिने शौर्यला फोन केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. तिने एक सुस्कारा सोडला आणि वडापाव खाण्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं. तिला माहीत होतं शौर्य जास्त वेळ तिच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. बाकीच्यांनीही आपापले डबे खाऊन कामावर लक्ष केंद्रित केलं. प्रसादने त्या मुलींचे घरचे पत्ते आणि फोन नंबर घेऊन त्यांच्या घरच्यांना फोन करून बोलावून घेतलं. 2-3 मुली हरियाणा, बिहारच्या होत्या. त्यांच्या पालकांनीही लगेच मुंबईकडे धाव घेतली. नेत्राच्या मावशीला बोलावून नेत्रालाही त्यांच्या हवाली करण्यात आलं. बाकीच्या मुलींना त्यांचे पालक येईपर्यंत अनाथालयात पाठवण्यात आलं. जाताना पुन्हा नेत्रा आणि तिची मावशी श्रुतीला भेटायला आल्या. ताई, आत येऊ का? नेत्राने केबिनचा डोअर थोडासा ओपन करून विचारले. ए न बाळा, बस, तुम्हीही बसा. मॅडम, तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू तेच कळत नाहीये. तुम्ही नसता तर आज. बोलता बोलता त्या रडू लागल्या. हे बघा, रडू नका, आमचं कामच आहे ते, पण इथून पुढे लक्ष ठेवा. अजून मिसेस सरदेसाई यांची निर्दोष मुक्तता नाही झाली आहे, त्यामुळे मुलीच्या जीवाला धोका आहे. ताई, नयन? नेत्राचा गळा नयनच्या काळजीने दाटून आला होता. बाळा, काळजी करू नकोस आता, आम्ही नयनचा शोध घेणार आहोत. पण तोपर्यंत तू घर सोडू नकोस, अगदी शाळेतही जाऊ नकोस, कारण तुला मी जिथून सोडवून आणले ती माणसं अशी सहज गप्प बसणार नाहीत. मॅडम, तुम्ही नका काळजी करू आता. ताई आणि नयन येईपर्यंत मी डोळ्यात तेल घालून तिचा सांभाळ करेन. बरं, येतो आम्ही म्हणत त्या दोघीही निघून गेल्या. श्रुतीचे विचारचक्र आता फिरू लागले. अजूनही नयनच्या बाबतीत कोणतीही लीड मिळाली नव्हती. श्रुती विचारात होती की तिचा फोन वाजला. गंदिताचा फोन होता. मॅडम, हॉस्पिटलला यायला जमेल का? सिरियस आहे का काही? श्रुतीने तिला विचारलं. म्हटलं तर हो. बरं, थोड्याच वेळात पोहोचते म्हणत श्रुतीने रणदिवे सरांना आत तिच्या केबिनमध्ये बोलावलं. तेही लगेच नॉक करून तिच्या केबिनमध्ये आले. हा श्रुती, अर्जंट आहे का काही? सर, गंदिताचा फोन आला होता. त्या मुलाच्या डेड बॉडी संदर्भात तिला काही सांगायचं आहे. अगं, फोनवर विचारायचंस ना, किती धावपळ करणार आहेस ह्या उघडलेल्या अवस्थेत? फोनवर सांगता आलं असतं तर ते तिने स्वतःहून सांगितलं असतं. नक्कीच काहीतरी असं असणार आहे ज्यामुळे तिने हॉस्पिटलला बोलावले. बरं, चल निघूया, मी मोरेला गाडी काढायला सांगतो म्हणत रणदिवे सर निघून गेले. श्रुती तिचा आवरून बाहेर आली. प्रसाद फाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता आणि परिणिती तिच्या चेहऱ्याला मेकअपचा थर देत होती. श्रुतीला पाहून तिच्या हातातून लिपस्टिक खाली पडली. परिणिती, वेळ काय आहे, आपण काय करतोय ह्याचं भान ठेवावं थोडंसं. मॅडम, आता 7:30 झाले आहेत आणि आता घरी जायची वेळ झाली आहे. रस्त्याने एखाद्या हँडसम मुलाने जर मला पाहिलं तर मी त्याला आवडायला नको का? परिणितीच्या निरागस उत्तरावर श्रुतीला स्वतःचं डोकं बडवून घ्यावंसं वाटलं. तिचं उत्तर ऐकून प्रसाद खाली मान घालून हसत होता. सर, प्लीज तुम्ही असे हसत जाऊ नका. तुम्हाला काय, तुमचं लग्न झाले. माझ्यासाठी एखादा मुलगा बघा म्हटलं तर तेही होत नाही. परिणिती तोंड वाकडं करत म्हणाली. इतक्यात गुड इव्हिनिंग मॅम म्हणत एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आली. त्याला पाहून परिणितीच्या मनात फुलपाखरू जणू पिंगा घालू लागले. परिणिती पोलीसच्या वेळात प्रीतीच्या झोपाळ्यावर बसली होती आणि तो काळा कोट हसत तिला मागून झोके देत ओठांनी फ्लाइंग किस देत झुलवत होता. हाय, मैं मर जावा. तू आता पोलीस स्टेशनमध्ये? मॅडम, ते केसचा स्टडी झाला आहे माझा, पण ते असं कळलं
की निशांत सरदेसाईंची मुलं किडनॅप झाली आहेत तर काय? श्रुती म्हणाली. म्हणजे ते आता कुठे असतील? त्यांच्याबद्दल काही लीड मिळाली का? ते जाणून घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनला आलो आहे. ओके, मला आता एका अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागते. मिस परिणिती तुला सगळी माहिती पुरवतील. परिणितीची त्याच्यावर खिळलेली नजर पाहून श्रुतीने त्याला परिणितीकडे पाठवलं, कारण आता त्या दोघांच्याही नादाला लागायला तिच्याकडे वेळ नव्हता. परिणिती फक्त वेड्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. हॅलो मॅम. पण परिणिती अजूनही स्वप्नांच्या झुल्यावर झुलत होती. त्याने तिच्यासमोर हात हलवला पण नाही. शेवटी प्रसादने तिला जोरात हाक मारली आणि परिणिती स्वप्नांच्या झुल्यावरून उतरून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. हां बोला ना. मी बसू शकतो का? त्याने विचारलं. हो बसा ना, परिणिती नाजूक आवाजात म्हणाली. तोही बसला. तुमचं नाव काय? म्हणजे ते माझं नाव ॲडव्होकेट प्रशांत देशमाने. ते मी सकाळी आलो होतो पण तेव्हा तुम्ही नव्हता इथे. हां, ते कामासाठी बाहेर गेले होते. तुम्ही काय करता नेमकं? परिणिती त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली. आत्ताच सांगितलं ना मी ॲडव्होकेट आहे म्हणून. मेला बिचारा, म्हणत प्रसाद गालातल्या गालात हसत होता. ते तुमचं लग्न झालं आहे? नाही अजून. पण तुम्ही का विचारताय? माझं पण नाही झालं, म्हणून परिणिती लाजत म्हणाली. प्रशांतला काय बोलावं ते सुचेना. मॅम प्लीज, मला निशांत सरदेसाईंच्या मुलांच्या किडनॅपिंगबद्दल काही सांगा. कोण निशांत सरदेसाई? परिणिती त्याच्याकडे पुन्हा भान हरपून पाहत म्हणाली. आता मात्र प्रशांतने मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेतला. तुम्ही कुठे राहता? तुमचा फोन नंबर काय आहे? परिणिती अजूनही तिच्याच विश्वात दंग होती. आतापर्यंत ती लग्नाच्या मांडवात नवी नवरीच्या वेशात पोहोचलीसुद्धा होती. प्रशांतने तिला स्वतःचं कार्ड काढून दिलं. तिरकी नजर करून बघत, फस गया बकरा, म्हणत प्रसाद आताही हसत होता. परिणितीने हसत त्याच्या हातातलं कार्ड घेतलं. मॅम आता तरी सांगाल का त्या मुलांविषयी? कोणत्या मुलांविषयी? परिणिती हातातलं कार्ड हसत बघत म्हणाली. नाही, काहीच नाही. मी येतो म्हणत प्रशांत तिथून जायला उठला. थांब न, मी सोडते तुम्हाला. माझ्या बाईकवर. परिणिती डोक्यावर तिची कॅप चढवत म्हणाली. मिस परिणिती, निशांत सरांचा मुलगा सापडत नाही तोपर्यंत घरी जायचं नाही, अशी श्रुती मॅडमची ऑर्डर आहे. प्रसाद एका हातावर हनुवटी टेकून तिच्याकडे बघत म्हणाला. व्हॉट? सर पण आता आपली ड्युटी संपली आहे ना? परिणिती वैतागत म्हणाली. मला माहीत नाही, मॅडम मगाशी सांगून गेल्या आहेत. तुझं तू ठरव. आणि मिस्टर प्रशांत देशमाने, निशांत सरांच्या मुलीला आम्ही यशस्वीरित्या शोधले. आता त्यांच्या मुलाचा शोध सुरू आहे. तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला हवी तेवढी इन्फॉर्मेशन मिळाली आहे असं मला वाटतंय. तुम्ही येऊ शकता आता. माझी काही मदत हवी असली तर सांगा, प्रशांत प्रसादला म्हणाला. तुम्ही तुमच्या परीने शोधकार्य करा. काही कळलं तर मिस परिणितीला फोन करून कळवा. ठीक आहे, म्हणून प्रशांत पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला आणि परिणितीच्या बाईकवर प्रशांत बसता बसता राहिला म्हणून परिणिती नाराज होऊन तोंड वाकडं करून बसली. काही वेळातच श्रुती आणि रणदिवे सर सिटी हॉस्पिटलला पोहोचले आणि गंधिताला भेटले. गंधिता त्यांना डेड बॉडीजवळ घेऊन गेली. इतकं काय सिरियस आहे गंधिता? मॅडम, काही गोष्टी फोनवर सांगता नसत्या आल्या म्हणून इथे बोलावून घेतलंय. त्या मुलाचा मृत्यू कशाने झाला ह्याचं कारण कळलं का? रणदिवे सरांनी विचारलं. सर, ह्या मुलाला अशी काही औषधं दिली आहेत की त्याचे उलटे सुलटे परिणाम होऊन त्याचा मृत्यू ओढवला आहे. म्हणजे? न समजून श्रुती म्हणाली. ह्याला कसला आजार होता का? म्हणजे पोस्टमार्टममध्ये तुला कळलं असेल ना? नाही, ह्या मुलाला कोणताही आजार नाही आहे. कसं असतं मॅडम, काही डॉक्टर मेडिसिन बनवताना नवनवीन शोध लावत असतात. त्याचं एक्सपेरिमेंट ते प्राण्यांवर करतात. पण इथे गोष्ट वेगळी आहे. इथे ह्या मुलावर एक्सपेरिमेंट केलं गेले. हे बघा ना, त्याला किती ठिकाणी इंजेक्शन केलं गेले. सतत त्याच्यावर औषधाचा मारा केला गेला असणार. त्यामुळे त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत आणि आता कदाचित हेवी डोसमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. व्हॉट? हे असं कोण करतं? रणदिवे सर आश्चर्याने म्हणाले. सर, असतात असे स्वतःला डॉक्टर म्हणवणारे. कमी मार्कांनी पास होतात आणि मग स्वतःचा दवाखाना काढून असे नको ते उद्योग करतात. ह्या मुलाचा ह्यात नाहक जीव गेलाय. ह्या मुलाचं कोणी ह्या जगात आहे की नाही हेही माहीत नाही. श्रुती विचार करत म्हणाली. मॅडम, ही रस्त्यावर भीक मागणारी किंवा गरिबाची मुलं असतात. अशा लोकांना हे लोक टार्गेट करतात. मग निशांत सरांचा मुलगा? श्रुती, ह्या लोकांचंही रॅकेट असावं. रात्री रस्त्यावर नशा घुरून फिरणारे असतात. त्यांना पैसे दिले की मुलं पळवण्याचं काम करतात हे लोक. म्हणजे निशांत सरांच्या मुलालाही हे लोक ह्या अशा कामासाठी पळवून नेऊ शकतात? मॅडम, शक्यता नाकारता येत नाही. श्रुती आणि रणदिवे सर त्या शवकक्षातून बाहेर आले. त्यांच्या मागे गंधिताही आली. सर, आता काय करायचं? म्हणजे कसं शोधून काढायचं? मॅडम, लोकल फार्मासिस्ट आहे, तिथे चौकशी करा. असा कोणी ना कोणी असेलच. अगं पण असं डायरेक्ट कोणावर कसा संशय घेणार? श्रुती, मला नाही वाटत ह्यातून काही हाती लागेल. सर, प्रयत्न करायला काय हरकत आहे? आता तसंही आपल्याकडे कोणतीच लीड नाही आहे. त्यामुळे आता आपण आपल्या सगळ्या खबरींना ही गोष्ट सांगू, बघू काही हाती लागते का ते.
गंती त्याला भेटून श्रुती आणि रणदिवे सर तिथून निघाले. रणदिवे सरांनी आणि श्रुतीने तिच्या खबऱ्यांनाही माहिती दिली आणि प्रसाद परीने तिलाही त्यांच्या खबऱ्यांना ह्याविषयी माहिती द्यायला सांगितली. आताही श्रुतीने शौर्याला फोन केला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. तिने घरी फोन करून तिला घरी यायला उशीर होईल म्हणून कळवलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.